मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्रतिमांचं स्वरूप आपण बघतो आहे आणि आमच्या प्रतिमा झालेल्या होत्या 10 पर्यंतच्या प्रतिमा अनुमती त्याग पर्यंत आम्ही येऊन पोचलेलो होतो। ऐहिक कार्यामध्ये कोणत्याही तऱ्हेनी जी त्यांनी आरंभ त्याग मध्ये 6 भंगांनी आरंभ त्याग स्वीकारलेला होता। मन वचन काय आणि कृतकारित मन वचन काय आणि कृतकारित अनुमोदना स्वीकारलेली नव्हती। आता अनुमती त्याग मध्ये अनुमती पण स्वीकारली आणि अशा तऱ्हेने मन वचन काय आणि कृत कारित आणि अनुमोदना। आरंभ त्याग मध्ये कृत आणि कारित होतं आणि इथे अनुमानाने देखील अनुमतीने देखील कोणत्याही पाप कार्यामध्ये मी अनुमती पण देणार नाही अशा तऱ्हेने त्यांनी ही अनुमती त्याग प्रतिमा आता 10वी स्वीकारलेली आहे। आणि 11वी प्रतिमा आपण बघतो आहे उद्दिष्ट त्याग प्रतिमा, उद्दिष्ट विरत प्रतिमा। ही जी 11वी प्रतिमा आहे या 11व्या प्रतिमेत हा श्रावक घरत्यागी गृहत्यागी बनतो। घर सोडून हा वनामध्ये म्हणजे आजकाल मंदिरांमध्ये शुल्लक किंवा ऐल्लक अशा अवस्थेमध्ये हा प्राप्त होतो। या प्रतिमेत उत्कृष्ट कोटीच्या श्रावकाने आपल्याला देण्याच्या उद्देशाने केलेल्या भोजनाचा त्याग सांगितलेला आहे। एखादा जो व्यक्ती आहे आणि केवळ महाराजांसाठी ऐल्लक किंवा शुल्लक यांच्याच करता तो तेवढाच आहार बनवत आहे तर याला म्हणायचं उद्दिष्ट त्यांच्या निमित्ताने केलेला आहार। त्यांच्या निमित्ताने केलेला आहार घेण्यात त्यांना दूषण आहे, कारण त्यांच्यामुळे त्या ठिकाणी हिंसा घडलेली आहे आणि असा आहार घेण्याची त्यांना अनुमती नाही। श्रावक जेव्हा घरातील सगळ्या सदस्यांसाठी आहार बनवेल आणि त्याच्यामधलं अन्न हे जर ऐल्लक किंवा शुल्लक किंवा मुनींना देईल तर त्यांची ही प्रतिमाचं पालन होऊ शकतं। म्हणून त्यांच्याच उद्देशाने केलेल्या भोजनाचा इथे त्याग सांगितलेला आहे। 10व्या प्रतिमेपर्यंत क्रमशः संयमाचे पालन करून क्रमाक्रमाने त्यांनी मोह निस्तेज आणि निशक्त केलेला होता, पण पूर्णपणे संपलेला नव्हता। देह स्थिरतेसाठी तो भोजन करतो, कारण देहाच्या माध्यमातून त्याला आत्म आराधना करायची आहे, संयमाची पालना करायची आहे, व्रत निभायचे आहे आणि यासाठी त्याला देह स्थिरता गरजेची आहे। त्यासाठी त्याचा भोजन आहे आणि रत्नत्रयाचं पालन निर्दोष रीतीने व्हावं म्हणून देखील शरीराची स्थिती टिकवावी लागते। म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर हे पण धर्म साधनेसाठी माध्यम म्हटल्या गेलेलं आहे। म्हणजे संयमाच्या पालनासाठी त्याला देहाची देखील गरज लागते आणि म्हणून हा देह स्वस्थ राहावा, यथा व्यवस्थित राहावा, निरोगी राहावा म्हणून निर्दोष आहार हा ते श्रावक म्हणजे शुल्लक आणि ऐल्लक आणि मुनी पण अशा तऱ्हेने घेत असतात। म्हणजे 2 उद्देश त्यांचे सफल झाले पाहिजे, एक निर्दोष आहार पण झाला पाहिजे आणि रत्नत्रयाची आराधना, व्रत संयम तप याची आराधना पण जीवनात असली पाहिजे। अशा रीतीने ही उद्दिष्ट त्याग नावाची प्रतिमा 11वी प्रतिमा सांगितलेली आहे। याबद्दल पंडित रत्नकरण शाहूकाचार्य मध्ये आचार्य समंत भद्रदेव कारिका लिहितात, गृहतो मुनिवन मित्वा गुरुपकंठे व्रतानि परिगृह्य भैक्षाशनस्तपस्यन् उत्कृष्ट चेलखंडधर। गृहतः म्हणजे घरापासून मुनी वनम काय केलं जाऊन
अशा रीतीने गुरुपकंठे गुरुच्या सानिध्याजवळ राहून व्रतांचं ग्रहण करून तपस्या करणारा, हा भैक्षासन भिक्षावृत्तीने आहार करणारा आणि चेल खंडधरा, हा अपुरे वस्त्र धारण करणारा. अपुरे वस्त्र म्हणजे त्यांचे वस्त्र कसे असणार आहे, तर त्या ठिकाणी जर त्यांचं डोकं झाकलं गेलं तर पाय उघडे पडतील आणि पाय जर झाकले गेले तर डोकं उघडं राहील. अशा प्रकारे अपुर वस्त्र पांघरायसाठी कोपीन हे त्यांना सांगितलेलं आहे. आणि लंगोट अशा तऱ्हेचा त्यांचा त्या ठिकाणी वस्त्र परिधान करण्याचा नियम असणार आहे. हा 11व्या प्रतिमाधारी श्रावक म्हटला जातो. हा उत्कृष्ट श्रावक आहे. 1 ते 6 पर्यंतच्या प्रतिमा या जघन्य श्रावकाच्या म्हटल्या जातात. 6 ते 9 पर्यंतच्या प्रतिमा ज्यांना आहे तो मध्यम श्रावक म्हटला जातो आणि 10 आणि 11वी प्रतिमा ज्यांना आहे तो उत्कृष्ट श्रावक म्हटल्या जातो. या उत्कृष्ट श्रावकाचे म्हणजे 11 प्रतिमेचे 2 भेद केलेले आहे, क्षुल्लक आणि ऐल्लक. क्षुल्लक याचा अर्थ क्षुद्र, म्हणजे ऐल्लकापेक्षा यांचं स्थान कमी आहे. हा चादर आणि लंगोटी धारण करतात, बसून आहार घेतात आणि ऐल्लक मात्र केवळ त्यांना लंगोटी असते आणि ते काय करतात, हातातच ग्रहण करतात आहाराचं. यांच्याजवळ पात्र असतं आणि ऐल्लकांजवळ मात्र पात्र देखील नसते. अशा तऱ्हेने हे 11वे प्रतिमाधारी 2 प्रकारचे श्रावक या ठिकाणी उत्कृष्ट श्रावक म्हटलेले आहे. याबद्दल बनारसजी दासजी लिहितात, जो सुचंद वरते तजी डेरा, मठ मंडप में करे बसेरा, उचित आहार उद्दंड विहारी. युक्ताहार आणि युक्ता विहारी असे ते असतात. आणि जो 11 प्रतिमाधारी, अशा प्रकारे 11वी प्रतिमा त्यांना त्या ठिकाणी म्हटली जाते. हे बसून म्हणजे क्षुल्लक बसून आहार करतील, हे पण बसूनच आहार करतात ऐल्लक, परंतु क्षुल्लका जेव्हा पात्र असतं, ऐल्लक करपात्रामध्ये आहार घेतात, पडगाहण पूर्वकच ते आहार घेतात. क्षुल्लकांना वाहन वगैरे चालू शकतं, ऐल्लकांनाही चालू शकतं किंवा आणि ते कात्रीने केस पण कर्तन करू शकतात. जर मुष्टिलोच करायचा असेल हाताने तोही त्यांना करता येतो, पण क्षुल्लक अवस्थेमध्ये कात्रीने पण ते केस कापू शकतात. अशा प्रकारचा हा 11 प्रतिमाधारी श्रावक म्हटला जातो. आणि ह्या प्रतिमा उत्तरोत्तर वाढत जाऊन त्या प्रतिमा या महाव्रतामध्ये कशा परिवर्तित होईल याचं त्याला चिंतन सतत त्या ठिकाणी असतं. अशी ही आपण पाहिली. आणि रयणसार मध्ये कुंद आचार्यांनी श्रावकांची मुख्य कर्तव्य 2 प्रकारची सांगितलेली आहे. कोणती सांगितली तर दान पूजा मुख सावय धम्मो न सावया ते नविना. श्रावक त्याच्याशिवाय असूच शकत नाही दान आणि पूजा. आणि दान पूजा शील मुवा सावो चेदी चंड विहो सावय धम्मो. संयम अवस्थेमध्ये अशा प्रकारच्या दान पूजा शील आणि उपवास हे 4 श्रावकांचे धर्म त्या ठिकाणी सांगितलेले आहे. दान पूजा शील आणि उपवास हे 4 श्रावकांचे मुख्य धर्म त्या ठिकाणी सांगितलेले आहे. अशा तऱ्हेने आपण प्रतिमांचं स्वरूप या ठिकाणी बघितलं. आणि आता आपल्याला पुढचं प्रकरण सुरू करायचं आहे, कर्माचं प्रकरण. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, अन्यथा कर्म प्रक्रियेचं वर्णन आपण बघणार आहोत. 3ऱ्या-4थ्या भागात तसंही आपल्याला कर्माचं स्वरूप आणि कर्म थोडक्यामध्ये त्याची आपण पहिल्यांदा तोंड ओळख करून घ्या. नेहमी कर्माचं वर्णन येतं आणि कर्म कसं आहे, कुठे आहे, किती आहे, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी बघतो. आता कर्मांचं वर्णन बघत असताना सर्वात पहिले कर्म कशाला म्हणायचं हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होतो. कर्म कशाला म्हणायचं, काय कर्म कशाला म्हणाल, व्याकरणामध्ये सांगा. व्याकरणामध्ये कर्म कशाला म्हणतात? मराठीचं व्याकरणवाल्या, संस्कृत व्याकरणवाली. ज्याच्यावर घडते.
क्रिया ज्याच्यावर घडते हा, ते क्रिया कर्म. ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हटल्या जातं. म्हणजे कर्त्याच क्रियापद काय, कर्त्याची क्रिया जिथे पडते त्याला कर्म म्हटल्या जातं. आता हीच व्याख्या आम्हाला आमच्या कर्मशास्त्रामध्ये देखील लावायची आहे, की जे जे काही कर्ता आहे म्हणजे आत्मा आहे आणि याचं फळ ज्याच्यावर पडतं आहे त्याला कर्म म्हणायचं. आणि हे कर्म कसं आहे, तर पौद्गलिक आहे, सूक्ष्म आहे, आम्हाला दिसू शकत नाही, पण ते आहे तर आत्म्याच्या प्रदेशांवरच. जी कारमान वर्गणा आहे ही आत्म्याच्या प्रदेशांवरच आहे. आणि जीव जसा परिणाम करतो त्या समयामध्ये ती जी तिथे असलेली आत्मप्रदेशांवर असलेली कारमान वर्गणा तिच्यामध्ये कर्मरूप बनण्याची शक्ती होते, म्हणजे ती जीवाशी संबद्ध होते. याला म्हणायचं कर्म. ठीक आहे, कर्माची व्याख्या की जे सूक्ष्म पुद्गल परमाणू असे आहे की जे आत्म्याचा मूळ स्वभाव प्रगट न होऊ देण्यामध्ये निमित्त बनतात त्याला कर्म असं म्हटल्या जातं. नेहमीचं उदाहरण जर आपण बघितलं तर आकाशामध्ये सूर्य तळपत आहे आणि त्या सूर्यासमोरचं मेघ आले तर सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे मेघांनी त्या ठिकाणी प्रकाशाला अडथळा केलेला आहे. त्याप्रमाणे आत्म्याचा जो ओरिजिनल मूळ स्वभाव आहे तो प्रगट न होऊ देण्यामध्ये जे कार्य करतं त्याला कर्म असं म्हटल्या जातं. हे कर्म कुठे आहे, तर आत्मप्रदेशांवरच स्थित आहे. ही कारमान वर्गणा विशिष्ट तऱ्हेच्या 6 वर्गणा 5 वर्गणा सांगितल्या आहे, त्याच्यामध्ये एक कारमान वर्गणा आहे. आणि ही कारमान वर्गणा कर्मरूप परिणत होऊन जीवाशी तावत कालपर्यंत संबंध ठेवते जोपर्यंत तिच्यामध्ये तशा प्रकारची शक्ती असते. आणि ही शक्ती कर्मामध्ये जीवाच्या विभाव परिणामाच्या निमित्ताने येते. अशा प्रकारे कर्म आणि जीवाचा परिणाम यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. कर्मशास्त्र वास्तविकतः अत्यंत जटिल असलेलं शास्त्र आहे. कर्म आम्हाला अनुमानाने जाणता येतात किंवा आम्हाला ज्ञात होतातही, परंतु कर्म दाखवा म्हटलं तर हे परम परम सूक्ष्म कर्म हे कसं आहे, औदारिक शरीरापासून कारमान शरीरापर्यंत सूक्ष्म सूक्ष्म होत गेलेलं आहे. ते आम्हाला दाखवता येत नाही. आणि असा हा कर्मांचा आणि जीवाचा अनादी कालापासून संबंध आहे. जरी हा संबंध अनादी संबंध असला तरी देखील हा संबंध शांत पण असणार आहे. अनादी अनंत नाही. जर भव्यत्व जीव असेल, भव्य जीव असेल तर त्याच्या जीवनामध्ये कर्माचा अनादी शांत संबंध असणार आहे. कर्म पाहण्याच्या पहिले आम्ही कर्म सिद्धांताची काही वैशिष्ट्य पाहणार आहे. पहिल्यांदा कर्म. कर्म हे द्रव्य क्षेत्र काल भावांची अपेक्षा ठेवून आपलं कार्य करत असते आणि तसं फळ आपल्याला प्राप्त होतं. जसं आता द्रव्याच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर तदनुकूल द्रव्य देखील तशा प्रकारचं असावं लागतं. श्रेणिक राजा आज नरकामध्ये आहे. तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्या जीवाला सुरू आहे आणि बंध असताना सुद्धा उदय देखील परमुखाने सुरू आहे. मी काय म्हणते लक्षात घ्या. तीर्थंकर प्रकृतीचा त्यांना उदय त्या ठिकाणी परमुखानी आहे, पण तीर्थंकरासारखा तिथे काही त्यांना इफेक्ट दिसत नाही, कारण नरक गती हे त्या ठिकाणी ते भोगण्याचं ते साधन नाही, ते क्षेत्र नाही आणि तसं त्यांचं तिथे द्रव्य पण नाही आणि त्यांचा कालही त्या ठिकाणी अनुकूल नाही आणि म्हणून ते कर्म त्या ठिकाणी तशा रूपाने फल देऊ शकत नाही. अशा तऱ्हेने कर्म फल भोगण्यासाठी द्रव्य क्षेत्र काल भावाची मर्यादा असते, तिथेच ते भोगू शकतो. नंतर कर्माचं फल हे कषायांची तीव्रता आणि मंदता यावर अवलंबून आहे. दुसरा नियम की जीवानी जर तीव्र परिणाम केले,
तीव्र संक्लेश परिणाम केले तर कर्म जीवाजवळ जास्त काळ वास्तव्याला राहतं, म्हणजे त्याचा स्थितीबंध जास्त होतो. मी काय शब्द वापरते आहे मला वाटतं समजत असावे. स्थितीबंध याचा अर्थ कर्म जास्त काळ जीवाजवळ राहतं. कधी जीवानी संक्लेश परिणाम केले तर. आणि जीवाचा जर मंद परिणाम असेल, खूप तीव्र परिणाम नाही आहे, साधा अगदी मंद पारदर्शी हृदयाची सरलता असा असलेला परिणाम आहे, तर कर्माची स्थिती कमी बांधल्या जाते. कर्म जीवाजवळ कमी काळ राहतं आणि मंद उदयात बांधलेलं कर्म असल्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव देखील पुण्यरूपाचा मिळू शकतो. पापाची तीव्रता तिथे कमी असू शकते. इथपर्यंत क्लिअर होत आहे? हे प्रकरण समजत आहे? साधारणतः कर्म आपली स्थिती संपल्यानंतर फळ देतं. म्हणजे कर्म, आता समजा एखाद्या जीवानी मोहनीय कर्माचा उत्कृष्ट स्थितीबंध केला आहे. वाक्य लक्षात घ्या. एखाद्या जीवानी तीव्र परिणामामध्ये मोहनीय म्हणजे मिथ्यात्वाचा उत्कृष्ट स्थितीबंध केला आहे, तर तो किती स्थितीबंध करू शकतो? मिथ्यात्वाचा उत्कृष्ट स्थितीबंध किती आहे? 40 सागर 70. 70 40 कोडाकोडी मोहन, अनंतानुबंधीचा आहे. 70 कोडाकोडी सागर तो स्थिती बांधू शकतो. आता ज्या जीवानी अशी उत्कृष्ट स्थिती बांधलेली आहे, त्याच्या जीवनामध्ये 7,000 वर्षपर्यंत त्या कर्माचा आबाधा काळ राहील. आणि 7,000 वर्षपर्यंत या 70 कोडाकोडी सागरातला एकही निषेध उदयात येणार नाही. क्लिअर? 7,000 वर्षपर्यंत काहीही त्या कर्मात होणार नाही. अपकर्षण नाही, उत्कर्षण नाही, उदीर्णा नाही, काहीही नाही, उदय नाही, काही नाही. ते कर्म 7,001 समयाला सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यातले काही निषेध उदयाला येतील. असं करत करत हे कर्म जीवाला सोबत करणार आहे 70 कोडाकोडी सागर प्रमाण. म्हणजे एका समयात त्यांनी स्थिती तितकी बांधली. स्थिती बांधत असताना 7,000 वर्ष त्याच्यामध्ये काहीही झालं नाही. त्यानंतर त्याचा उदय सुरू झाला आणि हा उदय एक एक समय व्यतीत करत करत 70 कोडाकोडी सागर पर्यंत ते कर्म पुरलं. 70 कोडाकोडीचं गणित कल्पकाळामध्ये कसं लावाल? 70 कोडाकोडी म्हणजे किती कल्पकाळ होतील? कल्पू, 70 कोडाकोडी सागर म्हणजे किती कल्पकाळ होतील? एक कल्पकाळ म्हणजे 20 कोडाकोडी सागर वर्ष. 20 कोडाकोडीचा. आता 70 कोडाकोडी म्हणजे किती बसले? 3.5 कल्पकाळ. 3.5 कल्पकाळ लक्षात घ्या. एवढा का एका समयात केलेलं कर्म पुरणार आहे. म्हणून उपदेश आम्हाला काय दिला जातो की कमीत कमी संक्लेश परिणाम करू नका, तीव्र कर्म बंध करू नका, म्हणजे जो खूप काळपर्यंत पुरेल. आणि कसा आहे कर्मशास्त्राचा आणखी नियम? सुरुवातीला कर्म परमाणू जास्त असतात. पहिल्या समयात आला ना 7,001 समय, त्याच्यामध्ये परमाणू जास्त राहतील आणि अनुभाग शक्ती मात्र कमी आहे. आणि शेवटी कर्म परमाणू थोडे राहतात आणि फलदान शक्ती मात्र जास्त असते. म्हणजे जाताना ते कर्म तीव्रतेने फळ देऊन जातं. हे फक्त एका समयातली घटना सांगितली. असं निरंतर निरंतर हा जीव कर्मबंध करत आहे. 8ही कर्मांचा हा कर्मबंध करत आहे. 8ही म्हणजे 7. विशिष्ट समयीत 8 येईल, आयु कर्म विशिष्ट समयीत येईल. पण 7 कर्माचा हा निरंतर निरंतर कर्मबंध करत आहे आणि त्याचं फळ हा भोगत आहे. प्रत्येकाच्या स्थितीनुसार ते कर्म जीवाजवळ टिकेल. पहिल्यांदा दर्शन मोहनीयाची स्थिती सांगितली, 70 कोडाकोडी सागर. नंतर अनंतानुबंधीची स्थिती,
40 कोडाकोडी सागर. यानंतर ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या 3 कर्माची स्थिती. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या 3 कर्माची स्थिती किती असणार आहे? 30 कोडाकोडी. 30 कोडाकोडी. किती झाले कर्म आमचे? नंतर वेदनीय आणि 20. आयु आणि नाम. आयु, नाम आणि गोत्र. अशा तऱ्हेने ही कर्माची स्थिती, 4 कर्माची स्थिती सारखी आहे. मोहनीयाची 70 कोडाकोडी, चारित्र मोहनीयाची 40 कोडाकोडी, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि वेदनीय आणि अंतराय यांची 30 कोडाकोडी आणि नाम आणि गोत्र यांची 20 कोडाकोडी अशी ही स्थिती राहणार आहे. तर हे कर्म अशा प्रकारे जीवाशी बांधल्या जातो. म्हणजे एका समयात बांधलेलं कर्म एका समयात फळ देत नाही. नियम काय लक्षात घ्यायचा की समय एक आहे, कर्मबंधनाचा समय, तर एका समयात कर्म बांधलं पण भोगावं किती लागलं? इतका काळ, 3.5 कल्पकाळ ते कर्म पुरलं आणि ते आपल्या उदयानुसार आम्हाला फळ देतात. सर्व मूळ कर्म म्हणजे ज्ञानावरण, दर्शनावरण आदी मूळ कर्म आपापल्या स्वभावानुसार जीवाला फळ देतात. ज्ञानावरणाचं फळ काय राहील? ज्ञानामध्ये कमतरता. क्षयोक्षमाचं, ज्ञानावरणच्या क्षयोक्षमाचं फळ ज्ञानाची प्रगटीकरण क्षमता. क्षयोक्षम आणि प्रगटीकरण आहे आणि जेवढा कर्माचा उदय राहील तेवढा आम्हाला ते ज्ञान होणार नाही. दर्शनावरणाच्या बाबतीतही तसंच. आम्ही जसं औदैक ज्ञान लावतो, औदैक ज्ञान, तसं आम्ही औदैक दर्शन पण लावू शकतो. औदैक अंतराय पण लावू शकतो. तिन्ही कर्मामध्ये जिथे क्षयोक्षम घटित होतो तिथे अशा प्रकारचा औदैक भाव पण लावता येतो. लावताना फक्त एक ज्ञान लावलेलं आहे, औदैक ज्ञान. औदैक भावामध्ये सांगायचं हे की सर्व मूळ कर्म आपापल्या स्वभावानुसार आपल्याला फळ देतात. ज्ञानावरण कर्माचं फळ त्या रूपाने मिळेल. दर्शनावरण कर्माचं फळ आम्हाला अवलोकन शक्ती, सामर्थ्य कमी राहील. अंतराय कर्माचं फळ आम्हाला जो काही लाभ, दान वगैरे होणार होतं त्याच्यामध्ये कमी अधिकता राहील. नंतर दर्शन मोहनीयाचं फळ आमची श्रद्धा विपरीत होईल. चारित्र मोहनीयाचं फळ जीवनात रागद्वेष होतील. नाम आणि गोत्र कर्म यांचा उदय लावायचा आणि या उदयामध्ये जीवाला जीव स्वभाव नसलेलं स्वरूप प्राप्त होतं. नाम कर्माच्या उदयात काय मिळालेलं आहे? शरीर, अंगोपांग, संस्थान हे सगळं मिळालेलं आहे. हे जीवाचं स्वरूप नाही, पण ते या नामकर्माच्या उदयात तशा प्रकारची फलप्राप्ती जीवाला झाली. गोत्र कर्माच्या उदयात जो जीवाचा स्वभाव नाही, उच्च नीचपणा प्राप्त झाला. आयु कर्माच्या अभावात हा जीव चतुर्गती बंधनात पडला. अशा तऱ्हेने आणि वेदनीय कर्माच्या उदयामध्ये सुखदुःखाचं म्हणजे सांसारिक सुखदुःखाचं हा वेदन करतो. अशा प्रकारचं फळ आपापल्या प्रकृतीला, त्यांच्या मूळ प्रकृतीला मिळून आम्हाला प्राप्त होत असतं. आता जे हे मूल कर्म आहे, 8 कर्म, यांचं एकमेकात संक्रमण होत नाही. संक्रमण म्हणजे बदल. म्हणजे ज्ञानावरण जर बांधलं तर ते ज्ञानावरण रूपानेच राहील, ते दर्शनावरण रूप बनणार नाही. अंतराय बांधलाय तर ते तसंच राहील. त्याच्या उत्तर प्रकृतीत संक्रमण होऊ शकतं, पण मूळ प्रकृतीमध्ये मात्र त्यांचं संक्रमण होणार नाही. नंतर कर्म आणखी आम्हाला एक दिलासा देणारी या ठिकाणी एक गोष्ट आता सांगते, लक्षपूर्वक ऐका. की कर्म आम्ही जसं बांधलं आहे तसंच आम्हाला फळ देईल असं नाही. कधी कधी एखादा जीव शुभ परिणामांनी पुण्यबंध करतो, शुभ कर्म पण बांधतो, पण पश्चात तीव्र संक्लेश परिणाम झाले तर त्या कर्माचं संक्रमण होऊन
ते अशुभामध्ये देखील परिवर्तित होऊ शकतं, किंवा याच्या उलटही घडू शकतं. बांधताना अज्ञान होतं, तीव्र संक्लेश परिणाम होतो. यांनी तीव्र संक्लेश परिणामांनी कर्मबंध अशुभ प्रकृतींचा केलेला आहे. पण पुढे तो ज्ञानी बनला, त्याच्या परिणामांमध्ये विशुद्धता आली, त्याला त्याची चूक ज्ञात झाली, पश्चाताप भूमिका त्याच्या जीवनात आली, त्याचं ते अशुभ कर्म देखील पुण्यकर्मामध्ये संक्रमित होऊ शकतं. हा महत्वाचा सिद्धांत कर्मशास्त्रामध्ये लक्षात ठेवायचा आहे, की कर्म बांधलं म्हणून आम्हाला तसंच्या तसं भोगावं लागेल असं नाही. आणि याचं एक सुंदर उदाहरण आम्हाला आगमामध्ये पाहायला मिळतं. ते हे की क्षणिक राजा पण आहे, कारण त्यांना नंतर पश्चाताप झाला, तर त्याची 33 सागराची आयु किती झाली? 10,000 वर्ष. 84 लाख 20 लाख. वर्ष. 84, कारण हा काळ संपायला तर 84 लाख आहे ना वर्ष. 84,000 84,000 वर्ष. सागर नाही, 84,000 वर्ष. तर हे आम्हाला उदाहरण या ठिकाणी आगमामध्ये पाहायला मिळतं. किंवा आणखी दुसरं संक्लेश परिणामाचं उदाहरण पाहायला मिळतं. हे शुभ परिणामांनी अशुभ कर्म बदललं, आणि शुभ कर्मांनी अशुभ कर्मांनी शुभ कर्म बदललं, असं पण उदाहरण पाहायला मिळते. कुणाचं? रावण. रावणाचं तर ते बांधलंच तसं होतं त्यांनी, द्विपायन मुनींचं. द्विपायन मुनींना 7व्या गुणस्थानामध्ये तैजस वृद्धी प्राप्त झाली होती. 7व्या गुणस्थानात ते होते, आणि त्यांनी वैमानिक देवाचा आयुबंध केला होता. वैमानिक देवामध्ये ते गेले असते, परंतु काय झालं? संक्लेश परिणाम झाले. द्वारका नगरीमध्ये प्रवेश झाला. द्वारका नगरीमध्ये प्रवेश झाल्यानंतर यादवांची बंडाळी त्या ठिकाणी झाली. द्विपायन मुनींचा क्रोध अनावर झाला. त्यांचं जे तैजस वृद्धी त्यांना प्राप्त झाली होती, ती अशुभ तैजस रूपाने उदयात आली. तैजस वृद्धीमध्ये काही शुभ अशुभ भेद नाही आहे, पण जेव्हा जसा प्रसंग द्रव्य क्षेत्र काल भावाची जशी मिळाली अनुकूलता, त्यांना त्याप्रमाणे त्यांचं ते तैजस वृद्धी अशुभ तैजसात परिवर्तित झाली. अनिवार्य क्रोधामुळे गुणस्थान घसरलं. 6वं गुणस्थान होतं. हळूहळू गुणस्थान घसरून ते पहिल्या गुणस्थानापर्यंत आले. द्वारका नगरी त्यांच्या अशुभ तैजसाच्या निमित्ताने जळली. किती लोक द्वारका नगरीतून बाहेर पडू शकले? श्रीकृष्ण आणि बलराम. श्रीकृष्ण आणि बलराम दोघच जण. म्हणजे इव्हन एवढं सांगितलं जातं, जेव्हा ते प्रथमानुयोगाची कथा आपण वाचतो त्यावेळेला हे सांगितलं जातं की रथ घेऊन आई वडिलांना बसवून श्रीकृष्ण आणि बलराम तिथे द्वारका नगरीच्या बाहेर पडू इच्छित होते. त्यांनी रथ स्वतः हाकलला, कोणी भेटलं नाही तर, आणि तिथपर्यंत दरवाजापर्यंत आले. त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशवाणीमध्ये सांगितल्या गेलं, तुम्ही तुमच्या आई वडिलांना इथून नेऊ शकत नाही, फक्त तुम्ही दोघच बाहेर पडू शकणार आहात. तशाच परिस्थितीत त्यांना ते सगळं तिथे आई वडिलांना पण सोडावं लागलं. असा प्रसंग, करुण प्रसंग त्यांचा वाचताना आम्हाला दिसतं. आणि हे सगळं झालं, आणि द्विपायन मुनींच्या त्या तीव्र क्रोधाच्या आवेगात काय झालं? द्वारका नगरी जळली. द्वारका नगरी जळली, आणि काय झाले? त्यांनी जो वैमानिक देवाचा बंध केला होता, ते भवनत्रिक देवात अग्निकुमार जातीचे देव म्हणून त्यांचा जन्म झाला. म्हणजे कर्म बांधलं तर उत्कृष्ट होतं, पण तसंच्या तसं ते कर्म त्यांना भोगता आलं नाही. मोक्षाला जातील, प्रश्न तो नाही आहे, ते जाणारच आहे मोक्षाला, परंतु त्या भूमिकेमध्ये त्यांची ती परिस्थिती तशा प्रकारची झाली. आणि म्हणून कर्म जसं बांधलं तसंच आम्ही भोगू असं नाही. आणि म्हणून म्हटलं जातं, आता आम्हाला समजतं ना, आता तरी आम्ही संक्लेश परिणाम नाही केले पाहिजे, आता तरी मंद मंद परिणाम आमच्या जीवनात असले पाहिजे, की आमचं अशुभ कर्म देखील झडून जाईल. अशा प्रकारे हा विचार आम्हाला करायचा आहे. नंतरची विशेषता
कर्म फल दिल्यानंतर ते निर्जरितच होतं, ते जीवाजवळ राहत नाही. जीवाजवळ राहत नाही याचा अर्थ कर्मरूपाने राहत नाही. विसरसोपचे रूप कारमाण वर्गणा बनून जाते, निघून जाते. म्हणजे काही आत्मप्रदेशातून खूप बाहेरही जाईल असंही नाही, तिथे पण राहू शकतं. फक्त त्याची कर्मरूप जी दशा आहे ती कर्मरूप दशा त्या ठिकाणी नष्ट होते. सर्व विभाव परिणामामध्ये आमच्या कर्म हे अंतरंग निमित्त कारण आहे. आणि हा अनादिकालीन संबंध कर्माचा आणि जीवाचा असताना सुद्धा परत स्वतंत्रता लक्षात घ्यायची आहे की असा अनादी संबंध आहे, पण हा संबंध अनंत काळ नाही. हा शांत पण असू शकतो. जीवाचा जर तशा प्रकारचा पुरुषार्थ असेल, प्रयत्न असेल, तर हा जीव त्या कर्मबंधनातून सुटू पण शकतो. म्हणजे आम्ही म्हणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पण असा हा पराधीन नाही. हा कसा आहे, तर स्वाधीन आहे, कर्माधीन पण नाही. याला फक्त आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याची गरज आहे, किंवा याचं सामर्थ्य मी असा आहे हे याला अनुभूत व्हायला हवं. आणि जर एकदा त्याला या आत्मतत्वाची अनुभूती आली तर त्याला निश्चितपणे स्वतःची स्वाधीनता जाणवते, तो कर्माधीन नाही. नंतरचं वैशिष्ट्य कर्मशास्त्राचं की अशा तऱ्हेने जीव आणि कर्म यांचा हा परस्पर अवगाह संबंध आहे. एका क्षेत्रावर ते राहतात, अनादी कालापासून राहत आहे, सतत ते कर्म आत्म्याजवळ चिपकलेलं आहे. पण असं असताना देखील आत्म्याचा एक प्रदेश पण कर्मरूप झालेला नाही आणि कर्माचा एक प्रदेश देखील आत्मरूपाने परिणत झाला नाही. अनादी कालापासून ते आहे, एका क्षेत्रावर निवास करत आहे, पण तरी देखील त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं अत्यंत अभाव रूप कार्य दिसते आहे. असं हे कर्मशास्त्राचं गणित आहे. कर्मशास्त्रांच्या गणिताबद्दल की पूर्वबद्ध कर्माचा उदय असतो, त्यावेळेला जीवाचा परिणाम तदनुरूप होतो आणि तो परिणाम झाला की नवीन कर्मबंध जीवाला होतो. म्हणजे 3 गोष्टी एका समयात घडत आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय याला येणार, त्या समयात जीवाचे परिणाम त्या कर्माच्या उदयाच्या नुसार होणार आणि हे कर्म परिणाम म्हणजे परिणाम जीवाचे झाले की परत याला कर्मबंध होणार आहे. नंतरचं वैशिष्ट्य, जीव किती कर्म परमाणू प्रति समय बांधतो, तर हा जीव प्रति समय किती कर्म बांधतो? 7 7 कर्म बांधतो. पण त्याला काय म्हणतात? त्या 7 कर्मांना मिळून एक शब्द आहे, त्याला म्हणतात समय प्रबद्ध कर्म बांधतो. किती? समय प्रबद्ध. थोडं मुद्दाम घेते आहे मी विशेष. समय प्रबद्ध म्हणजे एका समयात बद्ध झालेलं कर्म, याला म्हणायचं प्रदेश सत्व. म्हणजे किती प्रदेश आले, परमाणूंचा किती पुंज आला, किती संख्या आली, तर ती आली समय प्रबद्ध. कशासाठी गणित आहे? कर्म परमाणूंची संख्या निश्चित करण्यासाठी सांगितलं की हा जीव प्रति समय एक समय प्रबद्ध कर्म बांधतो. एक समय प्रबद्ध म्हणजे किती राशी आहे बा, असा कोणी प्रश्न विचारला तर हे प्रदेश किती आहे कर्माचे, तर त्यासाठी सांगितलं की तुम्ही अभव्य राशीच्या अनंतपट एवढं ते राहील, किंवा सिद्ध राशी जी आहे, जे आजपर्यंत सिद्ध जीव होऊन गेले त्यांच्या अनंताव्या भाग. शब्द लक्षात आलं? सिद्ध राशीला अनंतानी भाग दिल्यानंतर जी राशी येईल तेवढं, किंवा अभव्य जीवाला अनंतानी असंख्यातानी गुणल्यानंतर जी संख्या येईल ती. दोन्ही एकच संख्या आहे. दोन्हीचं जसं यांनी याला भागा म्हटलं नाही यांनी गुणा म्हटलं तर जसं एकच उत्तर येणार आहे, त्याप्रमाणे हे उत्तर एकच आहे. याला म्हणायचं समय प्रबद्ध कर्म.
एवढं समयप्रबद्ध म्हणजे एवढं समयप्रबद्ध कर्म परमाणू हा बांधतो आहे आणि मग त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होत आहे, वाटणी होते आहे. पण बांधताना किती बांधलं? समयप्रबद्ध. आणि किती निर्जरित होते प्रति समय, किती निघून जाते त्याच्याजवळून कर्म, किती निघून जाते ते पण आहे ते समयप्रबद्धच आहे. किती? समयप्रबद्ध. जेवढं कर्म येतं तेवढंच निघून जातं, पण तरी देखील याच्या शिल्कीमध्ये 1.5 गुणहानी कर्म निरंतर असते. ऐकला असेल शब्द 1.5 गुणहानी कर्म, है ना? तर एवढं कर्म याच्याजवळ सतत शिल्कीत असतं. आणि ते कसं असतं तर ते गोमटसार मध्ये डिटेलमध्ये दिलंय. आपण तेवढ्या डिटेलमध्ये सध्या नाही जाऊ. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की हा जीव प्रति समय एक समय प्रबद्ध कर्म बांधतो. एक समय प्रबद्ध कर्मच उदयात येऊन निर्जरित होतं आणि तरी देखील याच्याजवळ 1.5 गुणहानी रूपानी कर्म सतत विद्यमान असतं. ठीक आहे. आता याच्या पुढचा भाग आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. याच्यावर काय वाटते तुम्हाला कळवा जरा. कर्मावर घ्यायचं का हे ते प्रकरण? ते हा कळलं नाही, पण विसरसोपचय वगैरे ते थोडे कठीण चाललं. हा साधी बरं मग ते आणि डिटेल हं. साधी परत जे घेईल आधी ते. हा अनादी साधी 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 शांत ते वगैरे का? हं. हा हो. बरं ते घेईल ना, परत घेईल. थोडं प्रश्न टाकले तर मग मी अजून घेईल. आणि चांगलं वाटतंय ना हे प्रकरण? हो हो हो. हा हो. ठीक आहे. मग स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्जायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.